हरिओम. सद्गुरू ओम मालती आई की जय. मी अनुप्रिता थत्ते, व्रजभूमीतील भक्त या कथामालेत तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतील 14वी कथा श्री नित्यानंददास बाबाजी यांची आपण पाहत आहोत. त्याचा एक भाग आपण पाहिलेला आहे. आता आपण दुसरा भाग पाहू. आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की कशा प्रकारे गुरुदेवांनी खास एक महोत्सव आयोजित केला आणि सर्व वैष्णवांच्याकडून नित्यानंद दास बाबाजींना आशीर्वाद देववला. नित्यानंद दास बाबा अशा प्रकारे आपल्या सद्गुरूंचं हे कल्पतरूचं रूप पाहून अत्यंत आनंदाने त्यांना प्रणाम करून मनातल्या मनात आणि प्रगटही त्यांचे खूप आभार मानून त्यांची स्तुती गात गात पुन्हा आपल्या कुटीकडे गेले. त्यांच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते आणि अंगावरती सद्गुरूंच्या प्रेमामुळे रोमांच उभे राहत होते. उच्च स्वरामध्ये नाम संकीर्तन करत करत नाचत गात ते मानसगंगेच्या तीरावरती आले आणि त्याच जीर्ण कुटीमध्ये पुन्हा राहू लागले. त्यानंतर निरंतर नामकीर्तन करणे हा त्यांचा दिनक्रम झाला. अशा प्रकारे नामरूपी भगवंताची शरण घेतल्यामुळे, त्याला सर्वस्वी शरण गेल्यामुळे त्यांचा मनोविकार दूर झाला. आणि का बरं होणार नाही? जीव जोपर्यंत आपल्या स्वतःच्या शक्तीने मायेशी झुंजत राहतो, तोपर्यंत त्याचे सगळे प्रयत्न विफल होतात. कारण माया ही भगवंताचीच शक्ती आहे. जर भगवंताची शरण घेतली त्या जीवाने आणि त्याच्यावरती सद्गुरूंचा आशीर्वाद त्याला मिळाला, तर मात्र या मायेपासून त्याला सहजपणे सुटकारा मिळतो. कारण म्हटलेलंच आहे ना, मामे वये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. नामाची कृपा हीच मायेपासून मुक्ती देते. भगवंताच्या चिरंतन लीलेमध्ये प्रवेश करण्याचा अधिकार सद्गुरूंची कृपा आणि नामाची कृपा देते. नाम संकीर्तन करता करता हळूहळू नित्यानंद दास यांना लीलास्फूर्ती होऊ लागली. श्रीकृष्णाच्या लीलेमध्ये रात्रंदिवस मग्न राहून ते त्या लीलेच्या रसमाधुरीमध्ये स्वच्छंदपणे विहरू लागले. असे दिवस जात होते. एक दिवस एका सकाळी जेव्हा ते या लीलारसाच्या आनंदामध्ये आकंठ डुंबत होते, त्यावेळेला एका बाबाजींनी येऊन सांगितलं की तुमचे गुरुदेव आज मध्यरात्री देह सोडणार आहेत आणि तुम्हाला दर्शनासाठी बोलावलं आहे. नित्यानंद दास यांनी विचार केला की छे छे, हा सगळा मायेचा खेळ आहे. माझ्या ह्या लीलारसाचा जो मी आनंद घेतो आहे, त्याच्यामध्ये आडकाठी घालण्यासाठी हा मायेने रचलेला एक उपाय असावा, असं म्हणून त्यांनी लीलारसाची जी सुंदर अनुभूती त्यांना येत होती, त्याच्या लोभामध्ये पडले ते आणि त्यामुळे त्यांनी गुरुदेवांच्या आज्ञेची अवहेलना केली. आज्ञा ऐकली नाही आणि ते गुरुदेवांना भेटायला गेले नाहीत. अशा प्रकारे त्याच रात्री मध्यरात्री अचानक त्यांच्या लीलेची स्फूर्ती बंद झाली. नामसंकीर्तनही बंद पडलं आणि त्यांच्या हृदयामध्ये जणू अंधकार पसरला. या सर्व गोष्टीमुळे व्याकुळ होऊन त्यांना लक्षात आलं की आपलं काहीतरी चुकलंय आणि ते गुरुदेवांच्या आश्रमाकडे पळत सुटले. तिथे जाऊन पाहतात, तो खरोखरी गुरुदेवांनी देह ठेवलेला होता. अत्यंत दारुण दुःख आणि पश्चात्तापाच्या अग्नीने त्यांचं हृदय जणू जळू लागलं. आता तर त्यांची लीलास्फूर्ती पूर्ण बंद झाली आणि लीलास्फूर्ती हे जणू एक स्वप्न ठरलं. नामसंकीर्तनही होईना.
अशा प्रकारे साधनेपासून दुरावल्यामुळं एखाद्या वेड लागलेल्या व्यक्तीप्रमाणे ते ठिकठिकाणी भटकू लागले. अनेक महात्म्यांचे पाय धरू लागले. अनेकांना शरण जाऊ लागले आणि ह्या आपल्या परिस्थितीतून सुटण्याचा उपाय विचारू लागले. हे सर्व महात्मा एकत्र एकदा आले आणि त्यांनी एकमताने सांगितलं, की तुम्ही गुरूंचा अपराध केलेला आहे आणि त्यामुळेच तुमची ही दशा झालेली आहे. शिष्य आपल्या साधनेमध्ये कितीही उंचीवरती जरी पोचला, तरी गुरुची आज्ञा त्यांनी मानलीच पाहिजे. गुरूंची अवज्ञा केल्यावरती आणि सद्गुरूंच्या चरणाचा आश्रय सोडल्यामुळे त्याची अशी दशा होते. गुरुचरण हेच तर भगवंताची कृपा प्राप्त करून देणारं खरं-खुरं माध्यम आहे. तेच भगवत कृपेचं द्वार आहे. श्रीकृष्ण हे गुरूंच्या माध्यमातूनच कृपा करतात. स्वतंत्रपणे ते कृपा करत नाहीत आणि जो गुरुचरणांचा आश्रय सोडून भजन करतो, त्याचा श्रीकृष्णसुद्धा त्याग करतात. म्हणूनच म्हणतात, "आश्रय लय्या भेजे, तारे कृष्ण नाही तजे, आर सब मरे अकारण." म्हणजे जेव्हा सद्गुरूंच्या चरणाचा आश्रय घेऊन एखादा साधक भजन-पूजन करतो, तेव्हा त्याला श्रीकृष्ण तारतात. कुठल्याही परिस्थितीत त्याचा त्याग करत नाहीत. परंतु जे गुरुचरण सोडतात, ते मात्र अकारण असेच मरून जातात. आता ह्यावरती उपाय एकच. तुम्ही एखाद्या निर्जन स्थानी बसा आणि गुरूंचीच आराधना करा. आता गुरूंच्या कृपेचंच पहिल्यांदा तुम्हाला साधन केलं पाहिजे. तुम्ही गुरूंच्यासाठी एक आसन तयार करा आणि अशी कल्पना करा, की त्याच्यावरती तुमचे गुरु आहेतच आणि त्याप्रमाणे त्यांच्याच नामाचं संकीर्तन करून त्यांनाच अखंड दंडवत घालून आणि त्या स्थानाची परिक्रमा करून मनात सतत त्यांना प्रार्थना करा आणि त्यांच्याच नावाचं संकीर्तन करा. अशा प्रकारे गुरूंच्याच नावाचं संकीर्तन करून गुरूंचीच आराधना केल्यावरती तुम्हाला भगवंताच्या कृपेचं द्वार पुन्हा एकदा उघडलं जाईल आणि ते सद्गुरूच उघडून देतील. अशा प्रकारे सल्ला मिळाल्यावर नित्यानंद दासजी ह्यांनी एका कुटीमध्ये त्याच कुटीमध्ये एक आसन तयार केलं आणि अत्यंत मनापासून ते तिथं आपले सद्गुरू आहेतच अशा पद्धतीने सेवा करू लागले आणि गुरुनामाचाच अखंड जप त्यांनी सुरू केला. अशा प्रकारे 1 वर्ष गेल्यानंतर त्या आसनावरती आपले गुरुदेव बसलेले आहेत, असे त्यांना स्पष्टपणे दिसले. त्याबरोबर अत्यंत आनंदाने त्यांनी गुरूंच्या पायावरती डोकं ठेवलं आणि अश्रूंनी ते पाय धुवून काढले. गुरुदेवांच्या नेत्रातूनही अश्रू येत होते. ते म्हणाले, "हा वत्स, त्यावेळी मी तुला बोलावलं, तेव्हा तर तू आला नाहीस. आता मी काय करू सांग?" असं ते म्हणाले आणि दुसऱ्याच क्षणी ते अदृश्य झाले. त्यांचं हे वाक्य आणि त्यांचं अंतर्धान होणं या घटनेनी नित्यानंद दास यांच्या हृदयावर जणू प्रचंड आघात झाला आणि ते बेशुद्ध होऊन पडले. त्यांच्यासाठी सद्गुरूंची कृपा हा एक आशेचा किरण होता, की ज्यांनी त्यांच्या हृदयामध्ये आशेचा प्रकाश निर्माण केलेला होता आणि त्यावरतीच त्यांची सगळी भिस्त होती. आता तो किरणही अंधुक झाला असं त्यांना वाटू लागलं. परंतु त्यांनी निश्चयाने तो जो अंधुक किरण होता, तो पकडून ठेवला, की सद्गुरू कधीतरी आपल्यावरती कृपा करतील आणि पूर्वी करत होते त्याच्याही पेक्षा जोराने आणि मनापासून ते सद्गुरूंची आराधना करू लागले. अशीच त्यांची आराधना चालू असताना एकदा पूज्यपाद श्री अद्वैतदास बाबाजी महाराज हे त्या गिरिराज परिक्रमेसाठी आलेले होते आणि त्यांच्या झोपडीपासून जाताना
काही अंतरावरती ते असताना त्यांना नित्यानंद दास बाबाजींच्या भजनाचा आवाज कानावर पडला. ह्या अद्वैतदास बाबाजींना काही माहिती नव्हतं, की इथे कोणी आहे, कोण आहे? परंतु तो ध्वनी त्या भजनाचा, त्या नामसंकीर्तनाचा इतका सुंदर होता, की तिथल्याच एका पुलावरती बसून बराच वेळ श्री अद्वैतदास बाबाजी हे ते भजन आणि नामसंकीर्तन ऐकत राहिले. थोड्या वेळाने त्या भजनाचा मागोवा घेत एक 500-600 पावलांवरती त्यांना म ते शोधत गेले आणि त्यांना नित्यानंद दास बाबाजींची अतिजीर्ण अशी कुटी दिसली आणि त्यांना दिसलं, की त्या कुटीमध्ये अतिजीर्ण झालेल्या त्या कुटीमध्ये बसून एक बाबाजी अत्यंत प्रेमाने, प्रेमाच्या आवेशामध्ये नामसंकीर्तन करत आहेत. त्यांच्या त्या संकीर्तनाच्या ध्वनीने बाबा इतके मुग्ध झाले होते, की 5-7 दिवस ते तिथल्या जवळच्या एका कोठडीमध्ये राहिले. म्हणजे एका घरामध्ये राहिले आणि रोज ते येऊन त्या नित्यानंद दास बाबाजींचं भजन ऐकत असत. ते जेव्हा-जेव्हा येत, त्या-त्या वेळेला हे बाबाजी भजन करतायत असंच त्यांना दिसत असे. त्यामुळे त्यांना खूप आश्चर्य वाटे, की आपला देहधर्म म्हणजे जसं खाणं-पिणं किंवा स्नान आहे, शौच आहे, ह्या सगळ्या गोष्टी हे बाबाजी कधी करतात, हे त्यांना कळतच नसे. काही दिवसांनी या नित्यानंददास बाबाजींच्या बरोबर श्री अद्वैतदास बाबाजींची भेट झाली आणि त्याच्यानंतर अद्वैतदास बाबाजी आपल्या ठिकाणी गेले. नित्यानंददास बाबाजी हे अत्यंत उच्च आणि स्पष्ट स्वरामध्ये 1,00,000 नाम जप अगदी नित्य करत असत. रात्रीत केवळ 2 तास ते झोप घेत. अशा प्रकारे त्यांनी अत्यंत प्रखरपणे ही साधना चालू ठेवली. पुढे एक दिवस ते श्री अद्वैतदास बाबाजी महाराजांच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं, की मला पुन्हा एकदा स्फूर्तीमध्ये म्हणजे ध्यानामध्ये गुरुदेवांचं स्पष्ट दर्शन झालं आणि यावेळी मात्र त्यांनी मला अत्यंत आनंदाने असा आशीर्वाद दिला, की आता तुझ्या दुःखाचे दिवस हे संपत आलेले आहेत. आता तुला काही फार काळ हे दुःख सोसावं लागणार नाही आणि 1 वर्षामध्ये तुझं सगळा भोग हा संपून जाईल. या घटनेनंतर बरोबर 1 वर्षांनी कार्तिक मासामध्ये नित्यनियमाची सेवा करण्यापूर्वी ते पुन्हा एकदा अद्वैतदास बाबाजींच्या जवळ गेले आणि त्यांनी त्या बाबाजींना सांगितलं, की "आता मी तुमचा शेवटचा निरोप घेण्यासाठी आलेलो आहे." अशा प्रकारे त्यांचा निरोप घेऊन नित्यानंददास बाबाजी मानसगंगेच्या तटावरती आले आणि नामसंकीर्तन करत रास पौर्णिमेच्या दिवशी रासबिहारी लाल यांच्या सूक्ष्मातील लीलेमध्ये त्यांनी कायमचा प्रवेश केला. अशा प्रकारे श्रीकृष्णाशी ते एकरूप होऊन गेले. सद्गुरूंची केलेली आराधना अशा प्रकारे त्यांना भगवत कृपा प्राप्त करून पूर्ण झाली. हरिओम.